दादा त्या निलिमाताई आणि यांचं काय रिलेशन? ते नातेवाईक आहेत त्यांचे. हा दादा त्या पक्के दादाला कळलं ना तर तुमचं काय खरं नाही. तो डेंजर माणूस आहे. ओ गुंड आहे गुंड. ओ रोज घरी पोलीस येतात आणि कधी कधी गुंड सुद्धा येतात. वहिनी काय बोलत नाहीत त्याला? वहिनी देव माणूस काय बोलणार. ओ हे सगळं घडतं त्या बघत बसतात. काय करणार त्या बाई माणूस काय करणार सांगा ना. अरे ईशान अशी बॅग का टाकतोय? तुला काय करायचं? गप्प बस जरा. तू गप्प बस. आजोबांना शांत बस. तू गप्प बस. मी संयमी द्यायला काय काय ले दांगडो करता रे? शांत राहा ना. चिठ्ठी. नाही ए पट्ट्या काय काय आलं काय? अरे इकडे इकडे नको ना शोधू तिकडे इकडे काय काय आलं काय आलं? तुम्हाला काय करायचंय? वा आजोबाले असं उलट बोलतो बरोबर आहे का ते? तुम्ही मला बरोबर आणि चूक काय ते शिकवू नका. मी आता बोलू का? कुचिन तोंडाच्या पोट्या. अरे मोठ्या माणसाशी कसं बोला लागते, जिभेला वळण नाही का तुया? नाही तर काय तुला सांगतो, तू जर माझा नातू असतास ना अशा 2 कानाखाली पेटवल्या असत्या. मग माझ्या आजोबांनी तुम्हाला इथे राहूच दिलं नसतं. आणि तुम्हाला जर माझ्या कानफाडात मारायची मग इथे का राहताय? जा ना इथून निघून जा ना. ईशान असं नाही बोलायचं. तू जरा शांत बस. तू चुप बस. आजोबांना नाव सांगेन. आजोबा आले का निलिमाजीला घेऊन? मला काय माहित, आले असतील नाही तर नाही आले असतील, मला नाही माहित. चला चला. हा, बघितलंस ना, घे अजून त्याची साईड. जाऊ दे ईशान, तू फोन आण तुझा. पण संयमी त्याला फोन करूया. फोन ते यारी संयमी ताई ना कधीच वेळेवर नाही फोन उचलणार. अरे ट्राय तर कर. करतो. नाही इट विल बी. ईशानचा फोन आला. निलिमा आजी आली असेल तरी आय कांट नीट. उचल पहिले मग. हॅलो हॅलो ताई, तू कुठे आहेस? ईशान, निलिमा आजी आली. आजोबा घेऊन आले तिला? नाही अजून. तुला वेळ लागणार आहे का? मी आणि रेहान सत्ता एक जागा बघायला गेलो होतो रे, क्लाउड किचनची. कसलं भारी. कुठे आहे मला सांग ना, मी येतो. अरे आजोबा आले नाहीये ते सांग पहिले. हा अगं आजोबांना अजून आले नाहीयेत. आम्हाला वाटलं होतं आम्ही स्कूलमधून येईपर्यंत ते येतील, पण अजून आले नाहीयेत. तुला काही आयडिया आहे ते कधी येणार आहेत? आय हॅव नो आयडिया ईशान. बरं तू कधी येणार आहेस? आम्ही आता एक जागा बघून आलोय. माऊ अजून 2-3 जागा बघायला गेली आहे. ती आली की आपल्याला एक बेसिक एक क्लॅरिटी येईल. मग ती आली की आपण आजोबांना फोन करूया. ओके, मी आणि रेहान आता खायला चाललोय. तुम्ही दोघंही खा, रेस्ट करा, मग आपण आजोबांना फोन करूया. ठीक आहे? ओके. ती म्हणाली तुम्ही खाऊन घ्या आणि रेस्ट घ्या. मग ती आली की आपण आजोबांना फोन करू. डन. काय म्हणाला ईशान? नाही आली निलिमा आजी अजून. अजून नाही आली? नाही यार. यार पण काय अजून डिटेल्स कळलेत का काही? तुम्हाला एवढंच म्हणा, तू घरी ये. मामा घ्या चहा घ्या. मामा मामा ऐका ना, बराच वेळ झाला तुम्ही इथंच बसून आहेत आणि काही खाल्लं बी नाही दिसभर, आणि इथल्या धुळी मातीनं तुम्ही आजारी पडाल. एक काम करू, चला आपण घरला जाऊ. नाही, मी नीलूला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. हा मग आपण उद्या परत येऊ ना. आईच्यानं सांगतो मी तुम्हाला परत घेऊन येईन, पण आता तुम्ही घरला चला. नाही मामा अव अशानं तुम्हाला त्रास होईल, आणि ती घरची मंडळी आपली त्यांच्या जीवाला घोर नसेल का लागला? अव तुम्ही तुमची काळजी नाही घेतली तर त्यांनी कोणाकडे बघायचं मामा. चला बघू. हा मामा मग मी एक काम करतो, मी त्या जाधव वहिनींना फोन करून सांगतो का तुम्हाला बाहेर येऊन भेटा. चालेल? ए रुपया, अरे त्या जाधव वहिनींचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? त्यांचा काही नंबर नाही माझ्याकडे, आणि त्यांच्याकडे मोबाईल असेल असं मला काय वाटत नाही दादा.
ए चल लगतं काय इकडे येडा कुठला हल हल इथं मरायला आलीस काय इथं काय करतेस तू तुला किती वेळा सांगितलं या टायमाला बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही लाज नाही शरम नाही चालली आपली उंदरायला चाल भूक लागली मला चाल अरे चल ना अहो तुम्ही चल लवकर अरे चल ना ऐका. ना मुलं आता काय सोड. ए, कुठे सोड. होता? चल अहो. चल चल लवकर सोडू ना. चल ना जेवायला वाट चल तुम्ही चल ना तू आली मोठी मामा नाही 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 तुम्ही दार आका टोटावू नका अहो तो आलाय नाही नाही तो येडा खोपडीचा माणूस आहे अहो तुम्ही इथे थांबलात ना तो तुमच्या जीवाला धोका आहे तुम्हाला काय झालं तर मी घरच्यांना काय तोंड दाखवू अनिश दादा भैरवीताई पोराने मी कसं तोंड दाखवू नाही 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 मामा मामा ऐका हे बघा अहो तुम्ही माझ्यासाठी देव आहात माझी जिंदगानी तुम्ही सुधारली आणि तुम्हाला इथं काय झालं तर मी काय तोंड दाखवणार मामा आयुष्यात तुमच्याकडे मी कधीच काय मागितलं नाही आज मागतो तुम्ही इथं नका थांबू परत तुमच्याकडे काय बी मागणार नाही पण आता तुम्ही नका थांबू तुम्ही चला बघू मला इथं थांबू नाही देणार तुम्ही नाही तुम्ही चला बघू नाही नाही अहो तुमच्या जीवाला धोका आहे मामा नाही 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 वॉट ते निघालेत का हो बरं अंदाजे किती वेळ लागेल ओके ग्रेट नो प्रॉब्लेम येस आम्ही घरीच आहोत ओके थँक्यू सो मच काका बाय 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 इरू ईशान पटकन इकडे या काय झालं मी परशू काकांना फोन केला होता अगं परशू काकांना कशाला आजोबांना फोन करायचा होता ताई ईशान मी आजोबांना 3-4 वेळा फोन ट्राय केला पण सायलेंट वर असेल सो त्यांनी उचलला नाही बरं जाऊ दे परशू काका काय म्हणाले परशू काका असं म्हणाले की आजोबा निघालेत आणि निलिमा आजी आजोबा येत आहेत म्हणजे ऑफकोर्स निलिमा आजी त्यांच्या बरोबरच असणार ना अरे हा ही कुठे गेली अशी काय गिफ्ट आणायला गेली हे बघा मी आता माझं लेटर तुम्हाला वाचून दाखवणार आहे जरा प्रॅक्टिस होईल डिअर निलिमा आजी वेलकम टू आवर छोटस घर सिस्टर गँग मध्ये आणखी एक मेंबर ऍड झाल्याचा आम्हाला खूप आनंद झालाय ब्रदर्सना कंट्रोल कसं करायचं ते तू आम्हाला शिकव कारण ईशान आम्हाला खूप त्रास देतो पण आजी आजोबा खूप क्यूट आहेत कारण काय होतं इरा ऐक ना बस ना सकाळपासून 50 वेळा तुम्हाला हे लेटर वाचून दाखवलं असशील आता नको मला खूप बोर झालंय अरे बाबा करेक्शन केलेलं लेटर आहे ते नंतर वाच आता 1 मिनिट थांब 1 मिनिट आता 1 मिनिट अरे हा वेडा आहे. जाऊ दे हे बघा मी निलिमा आजीचं एक छान स्केच काढलंय ईशान बरं झालं तू ते फुटबॉल द्यायची आयडिया कॅन्सल केली सो प्राऊड ऑफ यू थँक्यू अगं ताई त्याला पण सुचलं असेल इरा सारखं काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचं म्हणून असं काही वाटलं नव्हतं पण मला वाटलं की काहीतरी युनिक करावं म्हणून मी काल रात्री 2 तास कॉन्सन्ट्रेशन करून हे स्केच काढले आणि निलिमा आजी आली की तिला आधी मी हे देणार नाही आधी मी माझं लेटर देणार आधी मी देणार आधी मी देणार मी देणार आधी